हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ असणार आहे. युजली मी रेसिपीज शॉर्ट्समध्ये शेअर करते, पण आजची ही रेसिपी स्पेशल आहे कारण की ही सर्वांचीच आवडती आहे. ती म्हणजे खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. सो मला असं वाटलं की ही रेसिपी मोठा व्हिडिओ म्हणून तुमच्यासोबत शेअर करावी. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर सर्वात आधी आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या, ओवा, आलं आणि लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरं. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली प्रमाण कमी जास्त करू शकता. सो इथे मी अराऊंड 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ओवा तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि आता हे सगळे पदार्थ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आपल्याला थोडीशी जाड बारीकच पेस्ट करायची आहे, जास्त फाईन पेस्ट नाही करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर ही पेस्ट अशी दिसते. तर इथे मी 2 फ्रेश कोथिंबीरीच्या जुड्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, थोड्याशा वाळल्या की मग नंतर आपण त्या कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे कोथिंबीर मी 3 बॅचेसमध्ये कट करून घेतलेली आहे. ओके, सो चला तर आपण आता वडीसाठी लागणारा डो तयार करून घेऊया. आपण जी ग्रीन पेस्ट तयार केली होती ती सर्वात प्रथम याच्यामध्ये ॲड करून घेते मी. त्यानंतर बेसन पीठ, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट. माझ्याकडे तांदळाचे पीठ अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी फक्त बेसन पिठाचा वापर केलेला आहे. पण तुम्ही 2 कोथिंबीरीच्या जुड्यांना 2 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी किंवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे भरपूर असे पांढरे तीळ. तिळाने पण खूप छान फ्लेवर येतो आणि खुसखुशीतपणा येतो वडीला. त्यानंतर आपण आपल्या वडीला सुंदर असा कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये हळद ॲड करून घेणार आहोत. 2 छोटे चमचे लाल मिरची पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सॉल्ट म्हणजेच मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे जे कोरडं मिश्रण आहे ते आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हळूहळू याच्यामध्ये आपण थोडंच पाणी ॲड करणार आहोत. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे. त्या कोथिंबीरीला आपसुकच थोडंसं पाणी सुटणार जेव्हा आपण हे छान मिक्स करणार तेव्हाच. तर तुम्ही इथे बघू शकता मी अगदी थोडं पाण्याचा वापर करून इथे पीठ मळून घेत आहे. आणि सर्वात शेवटी खूप छान आंबटसर फ्लेवर येण्यासाठी मी याच्यामध्ये लिंबाचा रस पण ॲड करून घेतलेला आहे. सो फायनली कोथिंबीर वडीचा डो बनवून रेडी आहे. त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घेणार आहोत आणि अराऊंड 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहोत. डो रेस्ट होतोय तोपर्यंत साईड बाय साईड मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथे कुकरचे जे 2 डबे आहेत त्याला आपण ऑइलने छान ग्रीस करून घेऊयात, जेणेकरून जेव्हा वड्या शिजतील तेव्हा आपल्याला इझिली त्या कुकरच्या डब्यामधून बाहेर काढता येतील. तर आता आपण वड्या वळायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हातांना छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि ह्या प्रकारे जसं मी वडी वळती आहे त्या प्रकारे अंडाकृती आकार तयार करायचा आहे. तुमच्या डब्याची जी पण काही साईज असेल त्या साईजनुसार तुम्ही हा आकार मोठा किंवा छोटा करू शकता.
तर अशा प्रकारे 6 वड्या वळून झालेल्या आहेत. त्याला वरून सुद्धा थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे स्टीम करायला ठेवूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कुकरमध्ये मी ऑलरेडी पाणी उकळवायला ठेवलं होतं. तर आता आपण कुकरमध्ये हे दोन्ही डबे स्टीम करण्यासाठी ठेवूया. 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये अंदाजे आपल्या कोथिंबीर वड्या छान शिजून तयार होतील. वाह, तर तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर वडा किती सुंदर प्रकारे शिजलेले आहेत. तर आता आपण याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेणार आहोत आणि त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही डीप फ्रायही करू शकता, बट आम्हाला शॅलो फ्राय केलेलं जास्त आवडतं, सो मी इथे आता शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर कमीत कमी तेलाचा वापर करून सुद्धा खुसखुशीत कोथिंबीर वड्या तुम्ही बनवू शकता. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्रायही करू शकता, बट ट्रस्ट मी, जर तुम्ही शॅलो फ्राय केलं तर वड्या अजूनच खुसखुशीत आणि अजूनच टेस्टी लागतात. सो फ्रेंड्स, आपल्या कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत आणि टेस्टी अशा कोथिंबीर वड्या बनून रेडी आहेत. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, सोपी वाटली असेल आणि मला खात्री आहे की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय कराल. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.